On the basis of the formula uniaxial, biaxial, triaxial, and Poisson's ratio, lateral strain, linear strain, we calculate the numerical answers from that formulas. First of numericals, write down a steel rod 4 meter long. First problem, a steel rod 4 meter long and 20 mm diameter is subjected to an axial tension and axial tensile load of 45 kilonewton. Find change in length and diameter of the rod. फाइंड आउट करायचा आहे चेंज इन लेंथ म्हणजे डेल्टा एल फाइंड आउट करायचा आहे अँड डायमीटर ऑफ द रॉड. रॉडचा काय करायचं डायमीटर फाइंड आउट करायचा म्हणजे कॅपिटल डी. ओके. गिवन आहे इलेस्टिसिटी गिवन दिलेले आहे E इज इक्वल टू 2 × 10⁵ न्यूटन पर mm स्क्वेअर अँड पॉइझन्स रेशो इन द फॉर्म ऑफ काय केलेला इथं रेशो दिलेला आहे 1/m इज इक्वल टू 1/4 म्हणजे याचं काय करा डिवायडेशन केलं तर म्यू इज इक्वल टू काय ते 0.25. 1/4 इज इक्वल टू काय येणार 0.25. नेक्स्ट राइट डाउन गिवन डाटा. Given data L is given is equal to 1 × 10⁵ mm. 1 मीटरचं काय केलं mm मध्ये कन्वर्ट केलं 1 × 10⁵ mm. D is also given. D is equal to 20 mm. ओके. फाइंड आउट करायला सांगितलंय बघा. फाइंड द चेंज इन सेपरेट देत नाही. फाइंड चेंज इन लेंथ अँड डायमीटर म्हणले. चेंज लेंथ अँड चेंज डायमीटर म्हणजे डेल्टा एल आणि डेल्टा डी फाइंड आउट करायचा आहे. डी गिवन आहे 20 mm. पी फोर्स अप्लाय केलेला टेन्साइल फोर्स आहे पी इज इक्वल टू 45 × 10⁵ न्यूटन. इलेस्टिसिटी गिवन आहे E इज इक्वल टू 2 × 10⁵ न्यूटन पर mm स्क्वेअर आणि म्यू पॉइझन्स रेशो 1/4 त्याचा रेशो घेतला म्यू इज इक्वल टू 0.25. फाइंड आउट करायचा डेल्टा एल. डेल्टा एल कसं फाइंड आउट करतो आपण फॉर्म्युला डेल्टा एल PL/A. PL/A. डिफॉर्मेशनचा फॉर्म्युला डेल्टा एल इज इक्वल टू PL/A. ओके. फॉर्म्युला डेल्टा एल इज इक्वल टू PL/A. पुट करा व्हॅल्यूज. P इज इक्वल टू 45 × 10⁵ इंटू L गिवन आहे 1 × 10⁵. एरिया फाइंड आउट करायचा आहे. डायमीटर इज गिवन 20 mm. So area find out for circular bar pi/4 into d square. Pi/4 into diameter 20 square into elasticity 2 × 10⁵. Calculate in calcium and tell me answer. (35 × 10⁵) into 1 × 10⁵ divided by area pi/4 into 20 square into elasticity 2 × 10⁵. फर्स्ट जी व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितली आपल्याला डेल्टा एल चेंज इन लेंथ. ते फर्स्ट आपण कॅल्क्युलेट करतोय. डेल्टा एल इज इक्वल टू फॉर्म्युला PL/A. फोर्स इज गिवन, also length given, also area given and elasticity also given. Simply put in formula and calculate the answer.
Okay, finally find out the delta L is equal to 0.716 mm. चेंज इन लेंथ किती आलेलं आहे आपलं आन्सर डेल्टा एल इज इक्वल टू 0.716 mm. नेक्स्ट फाइंड आउट डेल्टा डी. फर्स्ट वी फाइंड आउट पहिल्यांदा आपल्याला काय करायला लागेल फाइंड आउट करायला लागेल रिलेशन की आपण डेल्टा डी फाइंड आउट कुठून करू शकतो. तर डेल्टा डी फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल फर्स्ट लॅटरल स्ट्रेन फाइंड आउट करावं लागेल. कारण लॅटरल स्ट्रेनचा फॉर्म्युला काय चेंज इन डायमीटर डिवायडेड बाय ओरिजिनल डायमीटर. ओरिजिनल डायमीटर आपल्याला गिव्हन आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल डेल्टा डी फाइंड आउट करायचा आहे. त्यासाठी आपल्याला फक्त पहिल्यांदा लॅटरल स्ट्रेन फाइंड आउट करावं लागेल. लॅटरल स्ट्रेन फाइंड आउट करण्यासाठी त्यासाठी आपल्याकडे दुसरा एक फॉर्म्युला आहे पॉइझन्स रेशिओ. पॉइझन्स रेशिओ इज इक्वल टू काय सांगा पॉइझन्स रेशिओ फॉर्म्युला. लॅटरल स्ट्रेन डिवाइड lateral strain upon linear strain. ओके लॅटरल स्ट्रेन अपॉन लिनियर स्ट्रेन. लिनियर स्ट्रेन आपण फाइंड आउट करू शकतो. लिनियर स्ट्रेनचा फॉर्म्युला काय चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ. चेंज इन लेंथ आताच आपण फाइंड आउट केली डेल्टा एल इज इक्वल टू 0.716 डिवायडेड बाय काय करेल ओरिजिनल लेंथ फाइंड आउट कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याकडे काय येणार आन्सर लिनियर स्ट्रेन. म्यूची व्हॅल्यू गिव्हन आहे. लॅटरल स्ट्रेन फाइंड आउट करू शकतो. लॅटरल स्ट्रेन फाइंड आउट केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे डेल्टा डी डिवायडेड बाय कॅपिटल डी. कॅपिटल डी गिव्हन आहे सो डेल्टा डी फाइंड आउट होते. सो कॅल्क्युलेट सेकंड स्टेप. फर्स्ट स्टेप फाइंड आउट केलं डेल्टा एल. सेकंड स्टेप लिनियर स्ट्रेन E is equal to डेल्टा एल डिवायडेड बाय एल. डेल्टा एल आताच फाइंड आउट केला 0.716 डिवायडेड बाय कॅपिटल एल लेंथ. ओरिजिनल लेंथ किती आहे 1 मीटर इज इक्वल टू 1 into 10⁻³ mm. मीटर टू mm. Okay. Linear strain is equal to E is equal to delta L divided by L. Put values in formula. Calculate answer. Delta L is equal to 0.716 divided by 1 into 10⁻³ Okay, linear strain is E is equal to 7.16 into 10⁻⁻⁴. लिनियर स्ट्रेन ला युनिटलेस क्वांटिटी आहे. स्ट्रेन ला क्वांटिटी नसते युनिट नसतं युनिटलेस क्वांटिटी आहे. ओके करेक्ट आन्सर आहे रोल नंबर 185. E is equal to 7.16 into 10⁻⁻⁴. ओके नेक्स्ट स्टेप. सेकंड आपल्याला फाइंड आउट करावा लागणार आहे तो काय लॅटरल स्ट्रेन. लॅटरल स्ट्रेन फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला आहे म्यू इज इक्वल टू लॅटरल स्ट्रेन डिवायडेड बाय लिनियर स्ट्रेन. म्यू इज गिवन लिनियर स्ट्रेन फाइंड आउट. लिनियर स्ट्रेन नाव कॅल्क्युलेटेड. आताच आपण जे कॅल्क्युलेट केलेले आहे ते लिनियर स्ट्रेन केलेले आहे इज इक्वल टू 7.16 into 10⁻⁴. लॅटरल स्ट्रेन काय करायचं आपल्याला कॅल्क्युलेट करायची. सो नेक्स्ट स्टेप राईट डाऊन
calculation of lateral strain. Next step, calculation of lateral strain. Poisson ratioचा फॉर्म्युला आहे mu is equal to minus E lateral strain EL divided by E linear strain. Mu is equal to minus lateral strain denoted as EL divided by linear strain denoted as E small e. Now look this formula, mu is equal to minus EL divided by E. From this formula we find out the lateral strain. आणि आपल्याकडे गिवन काय पॉइझन रेशो म्यू पण आपल्याला दिलेलं आहे 0.25 इन प्रॉब्लेम स्टेटमेंट. अँड सेकंड आताच आपण कॅल्क्युलेट केले ते कोणते होते लिनियर स्ट्रेन E इज इक्वल टू 7.16 इंटू 10⁻⁻4 आले. तर काय करायचं आन्सर डायरेक्टली कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला फर्स्ट फॉर्म्युला कन्वर्ट करावं लागणार. डेल्टा EL इज इक्वल टू जे आपलं डिवायडेशनची टर्म आहे ते काय होणार मल्टिप्लिकेशनला जाणार आहे. EL इज इक्वल टू काय असणार फॉर्म्युला मायनस म्यू इंटू ई. ऍक्च्युअली फॉर्म्युला काय होतं इथं क्रिएट करताना जर मल्टिप्लिकेशनला गेला असेल तर इथं काय होणार आहे म्यू मल्टिप्लाय डिवायडेशनची टर्म आली ती काय होणार मल्टिप्लिकेशन ई आणि मायनस EL राहते. आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे EL करायचं आहे. सो इथलं मायनस आपल्याला काय करायचं मल्टिप्लिकेशन सगळं राईट साइड आणि लेफ्ट साइडला जर मल्टिप्लिकेशन विथ मायनस केलं तर काय होणार आहे ते मायनस म्यू इंटू ई आणि मायनस EL ला मायनस न मल्टिप्लिकेशन केलं तर ते काय होणार आहे प्लस. सो EL इज इक्वल टू काय येणार आहे आपलं EL इज इक्वल टू मायनस म्यू इंटू ई. किंवा आपल्याला इकडे डायरेक्ट EL चं काय करायचं आहे मायनस आपल्याला ते पॉझिटिव्ह मध्ये टर्म आणायचे EL तर काय करावं लागणार आपल्याला जे मायनस मल्टिप्लिकेशनचं ते इकडल्या साईडला काय होणार मल्टिप्लाय करू शकता मायनस न तुम्ही मायनस म्यू इंटू ई. ठीक आहे. नेक्स्ट स्टेप टर्म किती व्हॅल्यूज म्यूची व्हॅल्यू आहे 0.25 इंटू ई आता कॅल्क्युलेट केलेला आपण लिनियर स्ट्रेन 7.16 इंटू 10⁻⁻4. lateral strain EL is equal to minus 1.79 into 10⁻⁻4. Okay, calculate EL is equal to minus 1.79 into 10⁻⁻4. Next step, find out final answer of delta D. जे लास्टच आपण आन्सर फाइंड आउट करायचं ते कोणतं आपलं डेल्टा डी फाइंड आउट करायचं आहे. प्रॉब्लेम मध्ये विचारलेलं आपलं डेल्टा एल फाइंड आउट करायला आणि सेकंड कोणतं सांगितलं डेल्टा डी फाइंड आउट करायचं. सो आपण लॅटरल स्ट्रेन फाइंड आउट केले मायनस 1.79 इंटू 10⁻⁻4. लॅटरल स्ट्रेनचा फॉर्म्युला काय अनम्यूट करून सांगू शकता लॅटरल स्ट्रेन फॉर्म्युला change in diameter upon original diameter. ओके. लॅटरल स्ट्रेन इज इक्वल टू काय चेंज इन डायमीटर डिवाइडेड बाय ओरिजिनल डायमीटर. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे चेंज इन डायमीटर. सो लॅटरल स्ट्रेन आपल्याकडे गिवन आहे कॅपिटल डी. ओरिजिनल डायमीटर इज ऑल्सो गिवन. सो फाइंड आउट डेल्टा डी. Okay, next step. Calculation of change in diameter delta D. Formula lateral strain is equal to change in diameter divided by original diameter. EL is equal to delta D divided by D. Find out करायचा आहे delta D change in diameter. So original diameter
is multiplied with lateral strain delta D is equal to EL into D. Put the values in formula. Delta D is equal to EL into D. EL value given आहे minus जे कॅल्क्युलेट केलेले आताच -1.79 into 10 raised to -4. D is given in problem statement 20 mm. Find out D. Change in length delta D. Check our answer -3.58 into 10 raised to -3 mm. Change in length काय असणार आहे? Length आहे so unit is mm. Okay, check values in calci. Take second problem. A bar of cross section dimensions. Write down. Second problem. A bar of cross section dimension 20 into 40 mm. 20 into 40 mm and length 500 mm is subjected to axial tensile force of 50 kilonewton. Subjected to axial tensile force of 50 kilonewton. The change in length is 0.2 mm. Change in length दिली म्हणजे delta L is given 0.2 mm. Determine change in width. Determine change in width, change in depth, and volumetric strain. If mu is equal to 0.30. Mu given है, mu is equal to 0.30. Okay, next step, write down given data. Given data is equal to mu is equal to 0.30. Mu is equal to 0.30. Original length is given is equal to 500 mm. Tensile force is given P is equal to 15 to 10 raised to 3 Newton. Change in length is given 0.2 mm. Delta L is equal to 0.2 mm. Original width B is equal to 20 mm. Original depth is given D. Or T. Thickness or depth. त्याला म्हणू शकतो D is equal to 40 mm. Okay, find out करायचं आपल्याला to find the change in width, change in depth and volumetric strain. To find delta B, delta D and volumetric strain. Next solution. First find out. First step, calculate the linear strain. E is equal to delta L by capital L. Okay, आपल्याला जे क्वांटिटी फाइंड आउट करायचे ते कोणते? डेल्टा बी, डेल्टा डी आणि व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन. डेल्टा बी फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करायचं? लॅटरल स्ट्रेन फाइंड आउट करायचं आहे. लॅटरल स्ट्रेन फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला पॉइझन रेशियोचा फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे. त्यामध्ये काय केलेलं आहे? पॉइझन रेशियोची व्हॅल्यू गिवन आहे, बट लिनियर स्ट्रेन आहे का?
गिवन नाही. सो फर्स्ट आपण लिनियर स्ट्रेंथ फाइंड आउट करतोय. म्हणजे पॉइझन्स रेशिओ आणि लिनियर स्ट्रेंथची व्हॅल्यू आपल्याला जर माहित झाली तर आपण लॅटरल स्ट्रेंथ फाइंड आउट करू शकतो फ्रॉम पॉइझन्स रेशिओ. म्यू इज इक्वल टू लॅटरल स्ट्रेंथ डिवाइडेड बाय लिनियर स्ट्रेंथ. So first find out linear strain E is equal to delta L by capital L, change in length divided by original length. Change in length given आहे आपल्याला 0.2 mm आणि original length also given 500 mm. Check linear strain. Answer E is equal to 4 into 10 raised to minus 4. If anyone have another answer, please put in chat box. जे कोणाचं वेगळं आन्सर येत असेल तर चॅट बॉक्स मध्ये टाका. काय मिस्टेक झाली तर सांगतो मी. ओके, फर्स्ट फाइंड आउट लिनियर स्ट्रेन. लिनियर स्ट्रेन फाइंड आउट केली आपण. E इज इक्वल टू 4 into 10 raised to minus 4. सेकंड फाइंड आउट करायचं आपल्याला लॅटरल स्ट्रेन. सो पॉइझन्स रेशिओ इज गिवन म्यू इज इक्वल टू 0.30 and linear strain आपण आत्ताच फाइंड आउट केली. फ्रॉम दिस फॉर्म्युला वी कॅन कॅल्क्युलेट द लॅटरल स्ट्रेन. फ्रॉम म्यू फॉर्म्युला पॉइझन्स रेशिओच्या फॉर्म्युल्यावरून आपण काय करू शकतो, लॅटरल स्ट्रेन फाइंड आउट करू शकतो. म्यू इज इक्वल टू मायनस EL डिवाइडेड बाय E. पॉइझन्स रेशिओ इज इक्वल टू लॅटरल स्ट्रेन डिवाइडेड बाय लिनियर स्ट्रेन. लॅटरल स्ट्रेन फाइंड आउट करायचे. EL इज इक्वल टू काय होणार आहे, म्यू ला मल्टिप्लाय लिनियर स्ट्रेन होणार आहे म्यू इंटू E. EL is equal to minus mu into E. फॉर्म्युला आहे. फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज पुट करा. म्यू ची व्हॅल्यू आपल्याला गिवन आहे 0.30 इंटू लिनियर स्ट्रेन. आता फर्स्ट स्टेपला आपण फाइंड आउट केलेली आहे. E इज इक्वल टू 4 into 10 raised to minus 4. त्यावरून आपण लॅटरल स्ट्रेन फाइंड आउट करू शकतो. चेक करा आन्सर. लॅटरल स्ट्रेन इज इक्वल टू मायनस 1.2 into 10 raised to minus 4. येते का आन्सर? काय आलेला आन्सर? ओके, लिनियर स्ट्रेन लॅटरल स्ट्रेन आपण फाइंड आउट करू शकतो पॉइझन्स रेशिओच्या फॉर्म्युल्यावरून. म्यू इज इक्वल टू लॅटरल स्ट्रेन डिवाइडेड बाय लिनियर स्ट्रेन. तर इथे आपल्याला चेक भेटतोय. लिनियर स्ट्रेन काय आपली पॉझिटिव्ह आलेली आहे, कारण जे फोर्स अप्लाय केला तो कोणता, टेन्साइल फोर्स आहे. टेन्साइल फोर्स अप्लाय केला तर काय होतं, लेंथ इन्क्रीज होते, त्याची विड्थ आणि डेप्थ काय होते, डिक्रीज होते. सो लिनियर स्ट्रेन काय झालेला आहे आपला, पॉझिटिव्ह मध्ये आलेला आहे, कारण लेंथ इन्क्रीज होत जाते. सेकंड लॅटरल स्ट्रेन बघा, लॅटरल स्ट्रेन काय होणार, त्याची डेप्थ आणि विड्थ काय होते, डिक्रीज होते. सो काय झालं, ते कॉम्प्रेशन होतंय. EL इज इक्वल टू मायनस 1.2 10 raised to minus 4. सो लॅटरल स्ट्रेन मायनस मध्ये येते. लॅटरल स्ट्रेन डिवाइडेड बाय लिनियर स्ट्रेन मायनस EL बाय E. पॉइझन रेशिओ काय येणार, ऑलवेज इन निगेटिव्ह. ओके, लॅटरल स्ट्रेन व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली आपण आता. EL इज इक्वल टू किती आले, मायनस 1.2 into 10 raised to minus 4. लॅटरल स्ट्रेन आपण आताच फाइंड आउट केली. लॅटरल स्ट्रेन वरून आपण आता दोन क्वांटिटी फाइंड आउट करू शकतो, जो आपल्याला प्रॉब्लेम स्टेटमेंट मध्ये विचारले आहेत. ते कोणते, डेल्टा बी म्हणजे चेंज इन विड्थ आणि चेंज इन डेप्थ. त्याची विड्थ आणि डेप्थ आपण त्यामध्ये फाइंड आउट करू शकतो आता लॅटरल स्ट्रेन, कारण लॅटरल स्ट्रेनचा फॉर्म्युला आहे लॅटरल स्ट्रेन इज इक्वल टू चेंज इन लॅटरल डायमेन्शन डिवाइडेड बाय ओरिजिनल लॅटरल डायमेन्शन. लॅटरल डायमेन्शन कोणते, विड्थ आणि डेप्थ. सो डेल्टा चेंज इन विड्थ आणि चेंज इन डेप्थ आपण फाइंड आउट करायचे. नेक्स्ट स्टेप फाइंड आउट और कॅल्क्युलेशन ऑफ चेंज इन विड्थ. ओके, लॅटरल स्ट्रेन फॉर्म्युला EL is equal to delta B divided by B. Next step, calculation of change in width. Lateral strain is equal to change in width divided by original width. Formula of lateral strain. We want to calculate
value of change in width. So delta B is equal to EL into B. काय होणार आहे इथं डेल्टा बी फाइंड आउट करायचं. सो और डी फाइंड आउट करायचं. कोणते करू शकता फर्स्ट विड्थ और डेप्थ. डेल्टा डी इज इक्वल टू EL इंटू डी. फर्स्ट डेप्थ फाइंड आउट करतो. दोन्ही पण दिलेले डेप्थ आणि विड्थ. कॅल्क्युलेट. लॅटरल स्ट्रेन फाइंड आउट केली आताच. लॅटरल स्ट्रेन -1.2 into 10⁻⁻4 into depth is given in problem statement 40 mm. Simply multiplication of two terms EL into D. Delta D is equal to -4.8 into 10⁻³ mm. Check करा. -4.8 into 10⁻³ mm आन्सर येते. ओके. टेन्साइल फोर्स अप्लाय केलेला आहे म्हणजे आपण काय केलेलं आहे, जी लेंथ आहे ती इन्क्रीज झालेली आहे. म्हणजे इथं आपल्याला काय जे डेप्थ, चेंज इन डेप्थ आणि चेंज इन त्याचे काय विड्थ आहे ते काय येणार आहे आपल्या आन्सर निगेटिव्ह मध्ये येणार आहे. चेक मध्ये पण ते काय होत आहे निगेटिव्ह आन्सर आहे. सो सॅटिस्फाईड आन्सर. सेकंड क्वांटिटी फाइंड आउट करायची आहे. चेंज इन विड्थ डेल्टा बी इज इक्वल टू lateral strain into B. Lateral strain we already find out EL is equal to -1.2 into 10⁻⁻4 into B. Width is given in problem statement 20 mm. So delta B change in width answer is -2.4 into 10⁻³ mm. Check the answer. Delta B is equal to check answer. Delta B is equal to -2.4 into 10⁻³ mm. If you have any doubt, you can ask from this numericals. ओके. लास्ट क्वांटिटी फाइंड आउट करायची आपल्याला व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन. व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेनचा फॉर्म्युला काय आपला चेंज इन व्हॉल्यूम डिवाइडेड बाय ओरिजिनल व्हॉल्यूम. कॅल्क्युलेट. लास्ट स्टेप कॅल्क्युलेशन ऑफ व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन. काय असणार आहे EV इज इक्वल टू चेंज इन व्हॉल्यूम डेल्टा P डिवाइडेड बाय ओरिजिनल व्हॉल्यूम. ओके. तर यामध्ये बघा चेंज इन आपल्याला काय करायचं आहे व्हॉल्यूम काढायचा आहे डिवाइडेड बाय ओरिजिनल व्हॉल्यूम. म्हणजेच काय झालं आपला व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन EV इज इक्वल टू चेंज इन व्हॉल्यूम. कसं फाइंड आउट करू शकतो तर व्हॉल्यूम साठी आपल्याला काय करावं लागेल इथं चेंज इन त्याचे काय करावं लागेल बघायची फर्स्ट डेप्थ विड्थ आणि लेंथ. त्यांचं जर मल्टिप्लिकेशन असेल तर ते काय असणार आहे आपलं डेल्टा फी. म्हणजे काय येणार आहे इथं चेंज इन लेंथ डेल्टा L इंटू डेल्टा B इंटू डेल्टा D. हे काय झालं आपलं व्हॉल्यूम झालं चेंज इन व्हॉल्यूम डिवाइडेड बाय ओरिजिनल व्हॉल्यूम. ओरिजिनल व्हॉल्यूम काय असणार त्याची विड्थ डेप्थ आणि लेंथ. म्हणजे त्याचं L इंटू B इंटू D. सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला काय गिवन व्हॅल्यूज आहेत.
प्रॉब्लेम स्टेटमेंट मध्ये काय व्हॅल्यूज गिव्हन आहेत, म्हणजे काय व्हॅल्यूज आपण आता कॅल्क्युलेट केलेले ते कोणते, डेल्टा बी आणि डेल्टा डी. डेल्टा एल इज गिव्हन इन प्रॉब्लेम स्टेटमेंट. ओरिजिनल लेंथ, ओरिजिनल डेप्थ आणि ओरिजिनल त्याची विड्थ हे गिव्हन इन प्रॉब्लेम स्टेटमेंट. डेल्टा एल किती व्हॅल्यू, 0.2. ओके 0.2 मल्टिप्लाय डेल्टा बी मायनस 2.4 into 10 raised to 3 minus 3, 10 raised to minus 3 into delta D minus 4.8 into 10 raised to minus 3 divided by original length किती आहे 500 into width, original width 40, sorry width is 20 and depth 40. Find out answer. Lateral strain EV is equal to EV lateral strain, sorry volumetric strain EV is equal to, calculate answer and put in chat box. Okay, next problem. Write down. Next problem based on the biaxial force system. Next we want to calculate uniaxial and triaxial based system. Okay, write down problem statement. In biaxial force system, from traces okay. Third problem, in biaxial force system, from traces along two perpendicular direction are 70 Newton per mm square tensile force and 40 Newton per mm square compression force or trace. Compression trace and tensile trace दिलेले आहेत x डायरेक्शन आणि y डायरेक्शन चे. फर्स्ट परपेंडिकुलर डायरेक्शन आर 70 न्यूटन पर mm स्क्वेअर टेन्साइल ट्रेस. तो 70 न्यूटन पर mm स्क्वेअर टेन्साइल ट्रेस आहे हा x डायरेक्शनला आहे तो टेन्साइल ट्रेस आहे. आणि सेकंड जो आहे तो 40 न्यूटन पर mm स्क्वेअर हा कोणता आहे y डायरेक्शनचा ट्रेस आहे, तो आहे तो कॉम्प्रेशन ट्रेस आहे. टेन्साइल ट्रेस काय करणार आहे, लेंथला इन्क्रीज होणार आहे आणि कॉम्प्रेशन ट्रेस काय करणार आहे, त्याची विड्थ इन्क्रीज करणार आहे. कॅल्क्युलेट स्ट्रेन, स्ट्रेन कॅल्क्युलेट करायचे अलॉंग दिस टू डायरेक्शन. म्हणजे आपल्याला दोन ट्रेस दिलेले आहेत एक्स डायरेक्शनचे आणि वाय डायरेक्शनचे. एक्स डायरेक्शन आणि वाय डायरेक्शनचे दोन स्ट्रेस दिलेत. आपल्याला फाइंड आउट करायचा स्ट्रेन एक्स डायरेक्शनचा आणि वाय डायरेक्शनचा. टेक E is equal to 2.1 into 10 raised to 5 Newton per mm square and mu is equal to 0.28.
Elasticity given at 2.1 into 10 raised to 5 Newton per mm square, and Poisson's ratio is given mu is equal to 0.28. Ex आणि Ey फाइंड आउट करायचा आहे. स्ट्रेन इन एक्स डायरेक्शन आणि स्ट्रेन इन वाय डायरेक्शन फॉर बायएक्सियल फोर्स सिस्टीम. बायएक्सियल फोर्स सिस्टीम मध्ये काय असणार आहे, दोन ट्रेस आणि दोन स्ट्रेन असणार, एक तर एक्स डायरेक्शन आणि दुसरी सेकंड असणार ते वाय डायरेक्शन. गिवन डाटा डायग्राम ड्रॉ करा. बायएक्सियल सिस्टीम आहे, त्यामध्ये जे एक्स डायरेक्शनला जो ट्रेस अप्लाय केलाय तो टेन्साइल ट्रेस आहे. सो डायरेक्शन ऑफ रो काय असणार आहे आपली, अपोजिट टू इच अदर आणि इक्वल फोर्सेस असतात, म्हणजेच ते कोणता झाला, टेन्साइल फोर्स. डायरेक्शन ऑफ रो काय असणार आहे, अपोजिट टू इच अदर. आणि सेकंड 40 न्यूटन पर mm स्क्वेअर हा कोणता आहे आपला, कॉम्प्रेशन ट्रेस आहे. सो एरोचं डायरेक्शन काय असणार आहे, इच अदर असणार आहे. ते काय करणार आहे, सिस्टीमला कॉम्प्रेस करणार आहे, म्हणजे ते काय झालं, कॉम्प्रेशन ट्रेस. तो वाय डायरेक्शन आहे. सो सिग्मा वाय इज इक्वल टू 40 न्यूटन पर mm स्क्वेअर. नेक्स्ट गिवन डाटा, इलेस्टिसिटी E is equal to 2.1 into 10 raised to 5 Newton per mm square, and mu, Poisson's ratio mu is equal to 0.28. Given data, write down. First, draw the figure of biaxial force system. बायएक्सियल फोर्स सिस्टीम म्हणजे काय असणार आहे, दोन डायरेक्शन असणार आहे, त्यामध्ये एक्स डायरेक्शन वाय डायरेक्शन, त्यावर जे अप्लाइड असणारा ट्रेस आणि स्ट्रेन फाइंड आउट करायचं. ट्रेस इज गिवन, फाइंड आउट स्ट्रेन. ओके, गिवन डाटा. नेक्स्ट कॅल्क्युलेशन, नेक्स्ट पार्ट कॅल्क्युलेशन. फर्स्ट टर्म, फर्स्ट स्टेप, स्ट्रेन इन एक्स डायरेक्शन फाइंड आउट करायचे आपल्याला. काय सांगितलंय त्यांनी, कॅल्क्युलेशन ऑफ और डिटरमाइन स्ट्रेन इन अलॉंग टू डायरेक्शन. म्हणजे त्यांनी काय विचारलेले, जे ट्रेसेस अप्लाइड आहेत दोन डायरेक्शन, एक्स डायरेक्शन आणि वाय डायरेक्शनला, सिग्मा एक्स आणि सिग्मा वाय, तर त्याच डायरेक्शनला स्ट्रेन फाइंड आउट करायला सांगितलंय. ती असणार कोणती, ई एक्स एक्स डायरेक्शनची स्ट्रेन आणि ई वाय वाय डायरेक्शनची स्ट्रेन. So first find out strain in x direction Ex. First step, strain in x direction Ex. Strain in x direction Ex. Formula for biaxial system Ex. रिमेंबर करायला सांगितलं तुम्हाला ऑलरेडी फॉर्म्युला और कन्सेप्ट तुम्ही ते डिराईव्ह पण करू शकता. रिमेंबर साठी काय करावं लागणार आहे, फर्स्ट आपल्याला स्ट्रेन फाइंड आउट करायचे इन एक्स डायरेक्शन. सो स्ट्रेनचा फॉर्म्युला आपण फाइंड आउट केलेला होता, ई एक्स एक्स डायरेक्शनला, ज्या डायरेक्शनला आपल्याला स्ट्रेन जनरेट झालेला आहे त्या डायरेक्शनला आपण काय करू शकतो, स्ट्रेन इज इक्वल टू हुक्स लॉ आहे आपला, इलास्टिक कॉन्स्टंट. काय आपला हुक्स लॉ, इलास्टिक कॉन्स्टंट ई इज इक्वल टू ट्रेस बाय स्ट्रेन. ट्रेस बाय स्ट्रेन हा आपला झाला इलास्टिक कॉन्स्टंटचा फॉर्म्युला. फ्रॉम दिस फॉर्म्युला वी फाइंड आउट ई इज इक्वल टू सिग्मा कॅपिटल ई. काय केलेलं आहे, ही टर्म काय केलेली आहे आपण, ई काय केलं, स्मॉल ई लेफ्ट साइडला घेतलं आणि कॅपिटल ई काय केलं, राईट साइडला घेतलं. सो फॉर्म्युला काय झालं आपला, स्ट्रेन इज इक्वल टू ट्रेस बाय इलास्टिक कॉन्स्टंट. सो ई एक्स इज इक्वल टू सिग्मा एक्स डिवायडेड बाय ई. हा झाला आपला डायरेक्ट, आपल्याला काय करतोय, हा डायरेक्टली स्ट्रेन भेटतोय, ट्रेस स्ट्रेन भेटतोय इन एक्स डायरेक्शन. बट ही सिस्टीम आहे ती कोणती आहे, बायएक्सियल सिस्टीम आहे. सो आपण काय केलं, एक्स डायरेक्शनचा स्ट्रेन फाइंड आउट केला, आपल्याला काय करायचं होता, सेकंड वाय डायरेक्शनचा
स्ट्रेन फाइंड आउट करायचं. तर वाय डायरेक्शनचा स्ट्रेन फाइंड आउट करण्यासाठी त्याच स्ट्रेनला म्हणजे वाय डायरेक्शनचा स्ट्रेन कोणता असणार आहे EY. EYचा फॉर्म्युला काय येणार आपला जो ऍक्च्युअली आहे तो हाच येणार आहे सिग्मा बाय ईच येणार आहे. पण सिग्मा कोणता असणार आहे वाय डायरेक्शनचा म्हणजे स्ट्रेस वाय डायरेक्शनचा डिवायडेड बाय इलास्टिक कॉन्स्टंट. ओके. पण काय केलेलं आपण स्ट्रेन काय करतोय एक्स डायरेक्शनचा फाइंड आउट करतोय. तर आपल्याला सेकंड टर्म काय करायचे वाय डायरेक्शन फाइंड आउट करते. सो त्याला काय करायचं मायनस म्यू न मल्टिप्लिकेशन करायचं. कारण जो स्ट्रेन फाइंड आउट करतोय तो कोणता आहे आपला एक्स डायरेक्शनचा आहे आणि वाय डायरेक्शनचा तर आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं असेल त्याच टर्म मध्ये तर काय करावं लागेल फक्त मायनस म्यू सिग्मा वाय बाय ई. ओके. ही सिंपल आहे. तुम्हाला डायरेक्टली फॉर्म्युला तुम्ही इथे तयार करू शकता. तसंच आपल्याला वाय डायरेक्शनचा करायचा असेल फाइंड तर काय येईल फॉर्म्युला EY फाइंड आउट करायचं स्ट्रेन इन वाय डायरेक्शन. तर डायरेक्ट स्ट्रेन भेटणार तो कोणता भेटणार आहे सिग्मा वाय. वाय डायरेक्शनचा आहे म्हणून सिग्मा वाय भेटला बाय ई. बाय एक्झिस सिस्टम आहे म्हणजे दोन डायरेक्शन आहेत म्हणजे काय करावं लागेल तिथं आपल्याला सेकंड डायरेक्शन कोणते एक्स डायरेक्शन आहे वाय डायरेक्शनचा फाइंड आउट केला तर एक्स डायरेक्शनचा फाइंड करायचा आहे वाय डायरेक्शनचा स्ट्रेन आहे. सो काय असणार वाय आणि एक्स काय आपला वेगवेगळा आहे डिफरंट आहे. सो त्याला काय करायचं मायनस म्यू न मल्टिप्लिकेशन करायचं सिग्मा एक्स ला बाय वाय सिग्मा एक्स इंटू डिवायडेड बाय ई. ओके. ही झाली कोणती आपली बाय एक्झिस सिस्टीम. जर आपल्याला ट्रायएक्सिल सिस्टीम असेल EX फाइंड आउट करायचा आहे. ट्रायएक्सिल सिस्टीम बघा फॉर्म्युले किती इझी आहेत. डिराईव्ह करताना खूप डिफिकल्ट वाटते. ट्रायएक्सिल सिस्टीम करायचं आहे एक्स डायरेक्शनला डायरेक्टली भेटतोय सिग्मा एक्स बाय ई. सेकंड डायरेक्शन आहे का ट्रायएक्सिल म्हणजे तीन डायरेक्शन आहेत म्हणजे सेकंड डायरेक्शनला काय असणार मायनस म्यू वाय डायरेक्शन असणार आहे. तर वाय डायरेक्शन आणि एक्स डायरेक्शन डिफरंट आहे. सो त्याला काय करायचं मायनस म्यू न मल्टिप्लाय करायचं. त्याला सिग्मा वाय स्ट्रेनचा फॉर्म्युला एकच आहे स्ट्रेस बाय इलास्टिक कॉन्स्टंट सिग्मा बाय ई. फक्त डायरेक्शन त्याला टाकायचे आहेत म्हणजे सिग्मा वाय आणि ई. मायनस तिसरी डायरेक्शन आहे का ट्रायएक्सिल सिस्टीम आहे ते कोणतं आहे डायरेक्शन तर झेड डायरेक्शन आहे. सो त्याला काय करायचं झेड डायरेक्शन आणि एक्स डायरेक्शन डिफरंट आहे. सो त्याला मल्टिप्लाय म्यू पॉइझन्स रेशिओ न मल्टिप्लाय काय असणार आहे सिग्मा झेड डायरेक्शनचा आणि इलास्टिक कॉन्स्टंट काय मटेरियलचा सेम असल्यामुळे तो कॉन्स्टंट आहे. सो ई ऍट इट इज राहणार. सेम ऍज वायचा काढायचं असेल तर काय करावं लागणार आपल्याला डायरेक्टली जो ट्रेस भेटतोय तो त्याला मल्टिप्लिकेशन करायचं नाही. सेम डायरेक्शन आहे वाय डायरेक्शन. सो सिग्मा वाय डायरेक्शन असेल म्हणजे दोन डायरेक्शन सेम असेल तर त्याला मल्टिप्लाय म्यू न करायचं नाही. जर डायरेक्शन डिफरंट असेल तर त्याला मल्टिप्लाय मायनस म्यू न करायचं. ही साधं सिंपल लॉजिक आहे. मायनस म्यू एक्स डायरेक्शन काय आपली वेगळी आहे वाय डायरेक्शन सो म्यू इंटू एक्स डायरेक्शनचा काय असणार आहे सिग्मा. स्ट्रेनचा फॉर्म्युला एकच आहे आतापर्यंत सांगतो ट्रेस बाय इलास्टिक कॉन्स्टंट म्हणजे सिग्मा बाय ई. डायरेक्शन कोणती असणार आहे इथं एक्स डायरेक्शन आणि वाय डायरेक्शन वेगळे सो त्याला मल्टिप्लाय मी काय केलं मायनस म्यू न. लास्टच आणखीन एक डायरेक्शन आहे का थर्ड आपण ट्रायएक्सिल सिस्टीम म्हणतोय म्हणजे तीन डायरेक्शन आहेत. तर थर्ड डायरेक्शनला काय करावं लागणार डिफरंट आहे झेड डायरेक्शन आणि वाय डायरेक्शन. सो त्याला मल्टिप्लाय करायचं मायनस म्यू सिग्मा झेड डिवायडेड बाय ई. ओके. ही बाय एक्झेल आणि ट्राय एक्झेलचे फॉर्म्युला डायरेक्टली असं डिराईव्ह करू शकतात. जे डायरेक्शन सेम असेल दोन्ही डायरेक्शन तर त्याला काय करायचं मल्टिप्लाय मायनस म्यू न करायचं नाही सिग्मा वाय बाय ई करायचं. सेकंड डायरेक्शन बघायची बाय एक्झेल आहे म्हणजे दोन डायरेक्शन असणार ऑब्विसली त्यामुळे काय असणार आहे इथं वाय डायरेक्शन तर वाय डायरेक्शनला घेतलेलं आहे दुसरी असणार ती एक्स डायरेक्शन असणार आहे त्यासाठी आपण काय करतोय मायनस म्यू न त्याला मल्टिप्लाय करतोय सेकंड काय ट्रायएक्सिल आहे एक्स डायरेक्शनला घेतलेला आहे तोच फॉर्म्युला वाय डायरेक्शन आणि झेड डायरेक्शन काय केले आपण मल्टिप्लाय मायनस म्यू हे तुमचं बाय एक्झेल आणि ट्राय एक्झेलचं फॉर्म्युला क्रिएट होतं व ते लॉजिक आहे त्यामध्ये. ओके. तर फर्स्ट आपण काय करतो बाय एक्झेल मधलं एक्स डायरेक्शनची स्ट्रेन फाइंड आउट करतो एक्स इज इक्वल टू सिग्मा एक्स डिवायडेड बाय ई मायनस म्यू सिग्मा वाय बाय ई. त्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम स्टेटमेंट मध्ये गिव्हन डाटा सिग्मा एक्स आहे जो एक्स डायरेक्शन टेन्साइल फोर्स ऍक्ट आहे तिथे
सिग्मा एक्स किती आहे 70. रिप्लाय द्या अनम्यूट करून. ओके, सिग्मा एक्स 70 न्यूटन पर mm स्क्वेअर आहे. इलॅस्टिक कॉन्स्टंट गिवन आहे 2.1 into 10⁵. न्यू also given 0.28 and trace in y direction. सिग्मा y काय आपल्याला गिवन आहे डायग्राम मध्ये बघा. सिग्मा y काय आपल्याला गिवन आहे 40 न्यूटन पर mm स्क्वेअर. तो काय आपला कॉम्प्रेशन आहे, म्हणजे तिथं काय दिलेला होता तो कोणता फोर्स होता, कॉम्प्रेशन ट्रेस होता. सो तो काय करावा लागला आपल्याला मायनस घ्यावा लागेल, -40 न्यूटन पर mm स्क्वेअर डिवायडेड बाय काय इलास्टिक कॉन्स्टंट 2.1 into 10⁵. फाइंड आउट EX इज इक्वल टू, सिंपल आहे, फक्त फॉर्म्युलेच आणि कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेट एवढा परफेक्ट आला पाहिजे. ओके, प्रॉब्लेम स्टेटमेंट मध्ये सिग्मा एक्स गिवन आहे, जो आपण डायग्राम मध्ये दाखवलेला आहे. टेन्साइल ट्रेस ऍक्ट झालेला एक्स डायरेक्शनचा, या डायरेक्शनला जो ऍक्ट झालेला होता तो 70 किलो न्यूटन 70 न्यूटन पर mm स्क्वेअर होता, कारण ट्रेस आहे. ट्रेसचे युनिट काय असतं न्यूटन पर mm स्क्वेअर. आणि सेकंड जो होता तो फोर्स कॉम्प्रेशनला अप्लाय होता, तो वाय डायरेक्शनचा होता. डायग्राम मध्ये केलेला आहे आपण. कॉम्प्रेशन टुवर्ड्स इच अदर डायरेक्शन असणार आहे, अपोजिट डायरेक्शन असणार, तो असणार आहे आपला टेन्साइल फोर्स. तो किती होता आपला 40 न्यूटन पर mm स्क्वेअर. ओके, हा कोणता आपला कॉम्प्रेशन आहे फोर्स. हा काय करतोय, जो बारचा आहे त्याची काय होते डिक्रीज करतोय. सो ते काय असणार आहे आपला कॉम्प्रेशन फोर्स ऑलवेज इन निगेटिव्ह. ट्रेस असेल तरी पण निगेटिव्ह, तो काय आपला कॉम्प्रेशन आहे. आणि टेन्सर असेल तो पॉझिटिव्ह. सो पुट व्हॅल्यू इन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेट द आन्सर. फाइंड आउट EX इज इक्वल टू, check answer. EX is equal to 3.86 into 10⁻⁻4. EX strain in X direction is equal to 3.86 into 10⁻⁻4. Okay, next strain in Y direction. Find out the strain in Y direction. आता X direction ची आपण strain find out केली EX. So सेकंड टर्म आपल्याला फाइंड आउट करायला सांगितली, तो कोणते स्ट्रेन इन वाय डायरेक्शन. वाय डायरेक्शन ची स्ट्रेन फाइंड आउट करायचं आहे. EY इज इक्वल टू फॉर बायएक्सियल सिस्टीम. बायएक्सियल सिस्टीम साठी EY इज इक्वल टू फॉर्म्युला काय असणार आहे, EY इज इक्वल टू सिग्मा Y डिवायडेड बाय E. आणि त्याची दुसरी अनदर डायरेक्शन आहे एक्स डायरेक्शन, सो मायनस म्यू न मल्टिप्लाय करायचं, मायनस म्यू इंटू सिग्मा एक्स डिवायडेड बाय E. पुट द व्हॅल्यू इन फॉर्म्युला. सर्व व्हॅल्यू काय गिवन आहेत आपल्याकडे. सिग्मा Y -40 न्यूटन पर mm स्क्वेअर डिवायडेड बाय इलास्टिक कॉन्स्टंट 2.1 into 10⁵ मायनस म्यू 0.28 इंटू 70 ट्रेस आहे इन एक्स डायरेक्शनचा न्यूटन पर mm स्क्वेअर डिवायडेड बाय 2.1 into 10⁵ इलास्टिक कॉन्स्टंट. Calculate. Okay. Strain in Y direction, EY is equal to answer
सर्वांचा आन्सर आलेला आहे -2.84 into 10⁻⁻⁴. तर स्ट्रेन इन वाय डायरेक्शन, वाय डायरेक्शनची काय होणार आहे स्ट्रेन? जो ट्रेस आहे तो वाय डायरेक्शनचा आहे, तो कसा आहे? कॉम्प्रेशन ट्रेस आहे. सो कॉम्प्रेशन ट्रेस ऑलवेज साइन इन निगेटिव्ह. सो ट्रेस काय आपला कॉम्प्रेशन ट्रेस आहे, सो मायनस काय झाला आपला ट्रेसचा मायनस सिग्मा एक्स. सो स्ट्रेन काय आपला इथं आता आलेला आहे वाय डायरेक्शनचा. ट्रेस वाय डायरेक्शनचा निगेटिव्ह असेल तर स्ट्रेन पण काय असणार आहे वाय डायरेक्शनचा निगेटिव्ह येणार आहे. सो तो निगेटिव्ह आलेला आहे, तो चेक भेटतो आपल्याला. dy is equal to -2.84 into 10⁻⁻⁴. Note, negative sign indicates that compressive strain. Negative sign indicate that compressive strain. Okay, next last problem. Based on triaxial system. बायएक्झियल आपण सिस्टमवर एक एक्झाम्पल बघितलं, पॉइझनचं रेशिओ वर बघितलेलं, डेल्टा एल डेल्टा बी चेंज असणार, लॅटरल स्ट्रेन लिनियर स्ट्रेन वर पण झालेलं एक्झाम्पल. बायएक्झियल सिस्टम. नेक्स्ट ट्रायएक्झियल सिस्टम. नेक्स्ट प्रॉब्लेम स्टेटमेंट. अ क्यूब ऑफ 100 mm side is subjected to traces along 3 directions such that sigma x is equal to 80 Newton per mm square tensile trace आहे. प्रॉब्लेम स्टेटमेंट मेन्शन केलं जातं ट्रेस कोणता टेन्शन आहे का कॉम्प्रेशन आहे, और मे बी डायग्राम दिली जाते. डायग्राम वरून काय करायचं आपण, जर फोर्सेस इच अदर असतील तर कॉम्प्रेशन असणार आहे, म्हणजे ते काय होणार आहे व्हॉल्यूम और त्याची लेंथ डायमेन्शन काय करते कॉम्प्रेस करते, म्हणजे तो झाला कॉम्प्रेसिव्ह फोर्स. सेकंड आहे तो टेन्साइल फोर्स अपोजिट टू इच अदर, एकमेकाच्या अपोजिट रो असणार आहे फोर्सचा डायरेक्शन, आणि ते काय करतं तर डायमेन्शन और व्हॉल्यूम इन्क्रीज करतं बारचा, तो असणार आहे आपला कॉम्प्रेशन ट्रेस व्हॉल्यूम और स्ट्रेन. सेकंड सिग्मा वाय ट्रेस इन वाय डायरेक्शन 60 Newton per mm square compression trace and sigma z direction trace 0 Newton per mm square. z डायरेक्शन चा जो ट्रेस आहे तो 0 आहे. कॅल्क्युलेट स्ट्रेन इन 3 डायरेक्शन. कॅल्क्युलेट स्ट्रेन कॅल्क्युलेट काय सांगितलंय 3 डायरेक्शनचा, म्हणजे ई एक्स स्ट्रेन इन एक्स डायरेक्शनचा, ई वाय आणि ई झेड फाइंड आउट करायचा आहे. गिवन इलास्टिक कॉन्स्टंट गिवन व्हॅल्यू बाय ई इज इक्वल टू 2 into 10⁵ Newton per mm square and mu Poisson's ratio is also given mu is equal to 0.25. Okay, write down problem statement and draw diagram. Okay, next step. Given data diagram draw केली. सिग्मा y 60 Newton per mm square, सिग्मा x 80 Newton per mm square आणि सिग्मा z is equal to 0 Newton per mm square. E is given elasticity. E is equal to 2 into 10⁵ Newton per mm square. Poisson's ratio mu is equal to 0.25. First step, calculate strain in x direction. Ex is equal to, for triaxial system, strain in x direction Ex फॉर्म्युला काय Ex बघा, Ex is equal to सिग्मा x बाय E. x डायरेक्शन आहे तो सिग्मा बाय E असणार आहे आपला स्ट्रेनचा फॉर्म्युला. सेकंड आहे तो y डायरेक्शन आहे, x डायरेक्शन y डायरेक्शन काय आपलं अपोजिट आहे और डिफरंट आहे, सो काय असणार आहे ते त्याला मल्टिप्लाय विथ म्यू मायनस म्यू इंटू सिग्मा y बाय E. स्ट्रेन इन y डायरेक्शन, देन स्ट्रेन इन
झेड डायरेक्शन, त्यामध्ये काय आपली झेड डायरेक्शनचा ट्रेसचा झेड डायरेक्शन आणि एक्स डायरेक्शन काय डिफरंट आहे, वेगवेगळे आहे. सो त्याला काय करायचं, मल्टिप्लिकेशन विथ मायनस म्यू इंटू सिग्मा झेड डिवायडेड बाय ई. ओके, अदर ऑल व्हॅल्यूज इज गिवन सिग्मा एक्स म्यू आणि ई सिग्मा वाय सिग्मा झेड. पुट व्हॅल्यूज इन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेट द आन्सर. फर्स्ट वी टेक द कॉमन टर्म. सिंपल करण्यासाठी, फॉर्म्युला सिंपल करण्यासाठी आपण काय करू शकतो, कॉमन टर्म करू शकतो. जे डिवायडेशनला ई आहे, इलॅस्टिसिटी कॉन्स्टंट, तो काय आपल्याला कॉन्स्टंट आहे एक्स वाय आणि झेड डायरेक्शनचा, कारण मटेरियल काय सेम प्रॉपर्टी मटेरियलची स्टीलचा असेल तर त्याची मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी इज इक्वल टू किती, 2 × 10⁵ ते कॉन्स्टंट घेतली. ब्रॅकेटमध्ये टर्म राहते ते सिग्मा एक्स मायनस म्यू सिग्मा वाय मायनस म्यू सिग्मा झेड. फॉर युअर simplification or your simplicity, put values 1 divided by elasticity की value 2 × 10⁵ in bracket sigma x trace in x direction 80 Newton per mm square minus Poisson ratio 0.25 multiply sigma y minus 60 Newton per mm square मायनस म्यू ची व्हॅल्यू किती 0.25 आणि झेड डायरेक्शनचा ट्रेस आहे तो 0. सिग्मा झेड इज इक्वल टू 0. सो मायनस म्यू इंटू सिग्मा झेड, 0 न मल्टिप्लिकेशन विथ 0.25 काय असणार आहे 0. सो तुम्हाला काय करायचं, दोन टर्मचं फक्त काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं आणि डिवाइडेड 2.10⁵. आन्सर, पुट आन्सर इन चॅट बॉक्स. रोल नंबर 8 3.25 × 10⁻⁴ आन्सर आलेला आहे. नेक्स्ट स्टुडंट, पुट आन्सर्स. If you have any problem with answer, I will be tell you what is wrong with calci or method of the calculation. Okay, strain in y direction, Ey is equal to answer minus 4 × 10⁻⁴. Check answer. Ey is equal to minus 4 × 10⁻⁴. Next term, find out strain in last direction कोणते, z direction. Strain in z direction. Last strain find out करायचे z direction. Formula Ez is equal to sigma z divided by e minus another direction
minus mu sigma x by e minus mu sigma y by e. Put values and calculate answer. Ez is equal to minus 2.5 into 10 raised to 5. Check answer. Ez is equal to minus 2.5 into 10 raised to minus 5. Strain is unitless quantity.